वेलकम टू डेव्हलप कुकिंग. आणि आज आपल्या चॅनलमध्ये बनवत आहे पाणीपुरी. आपण ह्या आयत्या पाणीपुऱ्या आहेत त्या तळलेल्या आहेत घरीच. ही भाजी आहे, ह्याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला टाकला आहे आणि बटाटा आहे, मीठ, हळद नाही टाकलेली आपण, आणि थोडंसं तिखट टाकलेलं आहे. याच्यामध्ये आपण तिखट टाकलं आहे, तिखट जरा जास्त टाकलं आहे कारण की आपण बटाट्यामध्ये कमी तिखट टाकलं होतं. आणि आपण चाट मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये, आणि थोडंसं मीठ आणि साखरसुद्धा याच्यामध्येच ॲड केली, पण गूळ नाही ॲड केलेला, गूळ अवेलेबल नव्हता, दॅट्स वाय. चॉप केलेला कांदा आणि शेव. याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहे पहिल्यांदा. आता आपण ह्याच्यामध्ये बटाट्याची भाजी टाकूयात. बटाट्याची भाजी बनवताना थोडीशी पातळ बनवा कारण की त्याच्यानंतर खूप घट्ट होते अशी. आपण परत कांदा टाकून घेतला आणि आता आपण त्याच्यावर शेव टाकणार. शेव टाकून झाली आहे. इथं तुम्ही चिंचेची चटणी टाका, टोमॅटो केचप टाका, जे तुम्हाला आवडेल ते टाका. आणि आता आपल्याला पाणी ॲड करायचं. आपण पाणी ॲड केलेलं आहे. मी टेस्ट करताना तुम्हाला सांगते कशी झाली आहे. टेस्ट सेम टू सेम लागते, जशी आपण बाहेर खातो सेम तशी. तुम्ही म्हणत असाल ह्याच्यामध्ये पुदिना नाही टाकला किंवा पुदिना आणि मिरची वाटण करून नाही टाकलेली, पण तरी पण खूप छान लागतं. आपण वाटाणासुद्धा स्किप केला आहे, जो पिवळा वाटाणा असतो तो सुद्धा आपण स्किप केला आहे, पण सेम टू सेम तशीच चव लागते. तर तुम्ही ट्राय करा. मी हे अवघं 10 मिनटात सगळं रेडी केलेलं आहे. तुम्हीही बनवा, खा आणि मजा करा. बाय.